महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागा येत्या एप्रिलमध्ये रिक्त होत आहेत आणि यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचाही समावेश आहे। आता महाविकास आघाडीकडून शरद पवार पुन्हा एकदा राज्यसभेवर जाणार हे जवळपास निश्चित झालेले आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या कोट्यातून पार्थ पवारांचंही नाव निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आणि त्यामुळे पवार कुटुंबातील आजोबा आणि नातू असे दोघे जण एकाच वेळी राज्यसभेवर असतील। बघूया की पक्षाच्या कोर कमिटी पार्लमेंटरी बोर्ड हे बसतील आणि तेव्हा हे निर्णय होतील। पवार साहेबांच्या अनुभवाचा फायदा हा निश्चितपणाने महाविकास आघाडीला पुढे घेऊन जाण्यासाठी होत असतो आणि पवार साहेब हे दिल्लीत असावेत अशी सर्वसामान्य महाराष्ट्रकरांची इच्छा आहे। महायुती चर्चा करेल आणि त्यातून मग योग्य निर्णय आम्ही करू। देशभरातील राज्यसभेच्या 37 जागांसाठी निवडणुका जाहीर करण्यात आल्या, ज्यामध्ये महाराष्ट्रातील 7 जागांचाही समावेश आहे। राज्यसभेच्या या जागांसाठी 16 मार्च 2026 ला निवडणूक पार पडणार आहे आणि त्याच दिवशी निकालही लागणार आहे। महाराष्ट्रातून एप्रिल 2026 मध्ये निवृत्त होणारे खासदार कोण आहेत त्यावर एक नजर टाकूया। शरद पवार, रामदास आठवले, डॉक्टर भागवत कराड, धैर्यशील पाटील, रजनी पाटील, प्रियंका चतुर्वेदी, फौजिया खान हे राज्यसभेचे खासदार निवृत्त होणार आहेत। महाविकास आघाडी शरद पवार यांना राज्यसभेवर पाठवणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय। महाविकास आघाडीकडे 46 आमदारांचं संख्याबळ असून एक उमेदवार निवडून येण्यासाठी 41.5 चा कोटा आवश्यक आहे। त्यामुळे महाविकास आघाडी शरद पवार हे एकमेव उमेदवार देणार असल्याची माहिती मिळते आहे। पवार साहेबांचं नेतृत्व हे मोठं आहे। पवार साहेबांचा अनुभव आपण जर बघितलं तर मागचे 60 वर्ष एवढा मोठा अनुभव असलेला देशात आणि राज्यात दुसरा कोणताही नेता नाही। संजय राऊत साहेबांनी तर जाहीरच सांगितलंय आणि काँग्रेस पक्षात देखील राहुलजी असतील, सोनिया गांधीजी असतील, ह्या सर्वच नेत्यांना, ह्या सर्वांनाच पवार साहेब हे हव्याहवेसं वाटणारं नेतृत्व आहे। त्यामुळे महाविकास आघाडीने ठरवलं आणि ठरवेलच महाविकास आघाडी, कारण पवार साहेबांच्या अनुभवाचा फायदा हा निश्चितपणाने महाविकास आघाडीला पुढे घेऊन जाण्यासाठी होत असतो आणि पवार साहेब हे दिल्लीत असावेत अशी सर्वसामान्य महाराष्ट्रकरांची इच्छा आहे। तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून पार्थ पवार यांचंही नाव निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राष्ट्रवादीकडे आमदारांचं पुरेसं संख्याबळ आहे, त्यामुळे राष्ट्रवादीचा एक खासदार हमखास राज्यसभेवर निवडून येऊ शकतो। पार्थ पवार जर राज्यसभेवर गेले तर पवार कुटुंबातील आजोबा आणि नातू असे दोघे जण एकाच वेळी राज्यसभेवर असतील। तर राज्यसभेवर कुणाला पाठवायचं याबाबतचा निर्णय पक्षाची कोर कमिटी घेईल असं राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय। की पक्षाच्या कोर कमिटी पार्लमेंटरी बोर्ड हे बसतील आणि तेव्हा हे निर्णय होतील। त्याच्या आधी पक्षाच्या नेतृत्व अध्यक्ष जी जागा आज खाली आहे दादाच्या या अपघाती निधनामुळे, त्याच्या पूर्ण प्रोसेस आम्हाला करावा लागेल। पक्ष म्हणून इलेक्शन कमिशनची प्रोसेस असते, हे सगळं करून आणि कायद्याद्वारे आम्ही करून हे व्यवस्थित आम्ही 26 तारखेला नंतर त्या बहिणी बनतील, अध्यक्ष झाल्यानंतर पुढची बाकीची प्रोसेस आम्ही फॉलो करू। राज्यसभेच्या निवडणुकीला महायुती म्हणून सामोरे जाऊ, एकत्र बसून या निवडणुकी संदर्भातला चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं भाजपचे नेते महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय। सर, राज्यसभेच्या जागांसाठी आता निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। 7 महाराष्ट्रातून 7 जागा आली होत्या। भाजप कसं बघतं? आम्ही महायुती म्हणून बसू, पहिले महायुती चर्चा करेल आणि त्यातून मग योग्य निर्णय आम्ही करू। राज्यसभेच्या एकूण 7 जागांपैकी महाविकास आघाडी 1 तर महायुतीला 6 जागा मिळणार हे निश्चित आहे। मात्र असं असलं तरी महायुतीमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये या 6 जागांचं वाटप कसं होणार याचीही चर्चा सुरू झाली आहे। राज्यसभेच्या 7 पैकी 6 जागा महायुतीला मिळणार हे निश्चित आहे। महायुतीमधील 6 जागांचं कसं वाटप होणार याची चर्चा सुरू आहे। भाजपला 4, शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी 1 जागा मिळण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडीकडून शरद पवारांचं नाव निश्चित मानलं जात आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी ही पार्थ पवारांना राज्यसभेवर पाठवण्याच्या तयारीत आहे। त्यामुळे आजोबा नातवाची ही जोडी राज्यसभेवर पाहायला मिळणार आहे। राज्यातील राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या 7 जागांसाठी बिनविरोध निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे।
मात्र भाजपने जर अधिकचा एक उमेदवार दिला तर मात्र या निवडणुकीत चुरस वाढण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.